योगीराज चांगदेव महाराज की जय, सब संतन की जय, पंढरीनाथ भगवान की जय। तेषामहं समुद्धरता मृत्यु संसार सागरात, भवामि न चिरात् पार्थ मय्या वेशित चेतसा, मैषे अनन्य योगे विकिले जीवे मने अंगे, तयाचे काय एक सांगे जे सर्व मी करी, गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शम सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं, तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायणगिरिं प्रब्रह्म स्वरूपम्, अवतार धरिला जगिता पितिरे, गुरु सेवा साधन गोदातटी करे, मुमुक्षो जना उद्धरी धरोनी करी नित्य, नमितो सद्गुरु श्री राम गिरिजे, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंद्रम कंजनेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिंतयामि, मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचनाच्या सेवेकरता निवडलेला श्लोक श्रीमद भगवद गीतेमधील 12व्या अध्यायाचा 7 क्रमांकाचा श्लोक आहे आणि भगवान परमात्मा या श्लोकामध्ये सांगतात, जो मला अनन्य भावाने शरण आला, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुच, जो मला शरण आला, शरणागती पत्करली, माझं भजन केलं, मला अनन्य झाला आणि त्याचा ह्या दुर्गट असणाऱ्या संसार सागरातून मी त्याचा उद्धार करतो, त्याचं कल्याण करतो, त्याला परम शांती रूप असणारा मोक्ष त्याला प्राप्त करून देतो आणि तो माझ्या स्वरूपाला परम शांती रूप माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो। 4 प्रकारचा मोक्ष आहे, 4 प्रकारची गती आहे, सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता। अशा प्रकारे त्या भगवान परमात्म्याच्या आणि तो निजधामाला जातो आणि त्याच्या या संसार सागरातून कल्याण होतं, हित होतं, उद्धार होतं, असा या श्लोकाचा सरळ सरळ भावार्थ आहे। आणि प्रवचनाच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं आवश्यक आहे। सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे हिंदू धर्म रक्षक परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या अनंत आशीर्वादाने आणि ज्यांचा या ठिकाणी प्रथम पुण्य स्मरण आहे, वर्ष श्राद्ध आहे, आपल्यातून जाऊन ज्यांना 1 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्यांचं प्रथम पुण्य स्मरण कैलासवासी श्री राजेंद्र दत्तात्रय सोनवणे आणि प्रथम पुण्य स्मरण आहे, तरी त्यांच्या जीवात्म्याला शांती लाभो, त्यांची सद्गती हो, हीच भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना। त्यांचा शोकाकुल परिवार आहेत, गंगा भागीरथी मंगल राजेंद्र सोनवणे पत्नी आहेत, दिनेश राजेंद्र सोनवणे चिरंजीव आहेत, लक्ष्मण दत्तात्रय सोनवणे बंधू आहेत, उमाताई नरहरी बोराडे बहीण आहेत, आनंद राजेंद्र सोनवणे चिरंजीव आहेत, संजय दत्तात्रय सोनवणे बंधू आहेत, पियुष लक्ष्मण सोनवणे पुतणी आहेत आणि समस्त सोनवणे परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारे सखे सोयरे आप्तेष्ट गणगोत आणि या प्रवचनाचं निवेदन करणारे आपले उत्तम मिस्त्री असतील, रतन मिस्त्री असतील, गोंडेगावकर गोविंद मिस्त्री, त्यांनाही धन्यवाद। आणि आमच्या सोबत
त्यांच्या त्या बहीण आणि मेवणे होते, तर त्यांनी या आपले रतन विस्तारी यांनी प्रवचनाचं निवेदन केलं, त्यांनाही धन्यवाद. आणि आपल्या सोबत आलेले आपले बेटाचे सेवक भिकाजी भाऊ असतील त्यांनाही धन्यवाद. सुंदर अशा प्रकारे ज्यांची साऊंड सिस्टीम आहे त्यांनाही धन्यवाद. उपस्थित सर्व पुरुष मंडळी आणि महिला मंडळी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. बघा, वर्ष श्राद्ध आहे, हा विधी आहे, शास्त्रांनी हा विधी सांगितलेला आहे. वर्ष श्राद्ध, श्राद्ध कशाला म्हणतात? श्रद्धायाम क्रियते कर्म इति श्राद्ध, श्रद्धायुक्त अंतकरणाने आणि पितरांच्या उद्देशाने आपण जे, मग त्याच्यामध्ये अनेक प्रकार सांगितलेले आहे. पितरांच्या उद्देशाने आपण अन्नदान जरी केलं तरी देखील त्याला श्राद्ध म्हणतात. पितरांच्या उद्देशाने ब्राह्मणाला भोजन दिलं तरी त्याला श्राद्ध म्हणतात. पितरांच्या उद्देशाने गोदान केलं त्यालाही श्राद्ध म्हणतात. गोदान करा किंवा गायींना जरी, ज्या एखाद्या गोशाळेमध्ये गायींना चारा जरी दिला तरी त्यालाही, आणि ती देखील श्राद्धामध्ये ते जमा होत. आणि विधी आहे, पिंडदानाचा विधी आहे त्या पितराच्या उद्देशाने. आणि जो आपण विधी करतो, श्रद्धायाम क्रियते कर्म, श्रद्धायुक्त अंतकरणाने जी क्रिया करतो, जे कर्म करतो त्याला श्राद्ध म्हणतात. बघा, श्राद्ध त्याला नाही म्हणत जर एखाद्याने त्या कार्यक्रमाकरता खूप काही माणसं जमवले, कार्यक्रमाकरता फार माणसं जमवले, मोठं डीजे सिस्टीम लावली, अनेक मोठा मंडप दिला, अनेक प्रकारचे पक्वान्न बनवले, अनेक प्रकारचे पक्वान्न बनवले, मोठा एखादा महाराज आणला, कीर्तनकार महाराज असो, प्रवचनकार महाराज असो, त्याला श्राद्ध नाही. त्याच्या पाठीमागे एवढं सर्व करण्याच्या पाठीमागे आपला जो हेतू असेल, आपला जो उद्देश असेल, आपली जी जो भाव असेल तो भाव फार महत्वाचा आहे. त्याच्या पाठीमागे क्रिया तर कर्म सर्व काही करतात, क्रिया करण्याला अर्थ नाही, परंतु त्याच्या पाठीमागे असणारा आपला उद्देश आहे, त्याच्या पाठीमागे असणारा आपला भाव आहे, त्याला विशेष महत्व आहे. म्हणून या श्राद्धाच्या दिवशी या क्रियेला फार विशेष महत्व आहे. ही जी क्रिया त्यांच्या प्रित्यर्थ आपण केलेली आणि ही क्रिया करतो त्याला पण आणि श्राद्ध म्हणतात. बरं, आता हे श्राद्ध आहे, या रूढी आहे का परंपरा आहे? बघा, रूढी ज्या असतात, रूढी केव्हाही चालू होतात, रूढीला काही अर्थ नाही. बघा, परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक रामगिरीजी महाराज कायम कीर्तनातून प्रवचनातून उदाहरण सांगत असतात. रूढी निर्माण होतात. बघा, पूर्वीचा काळ आपण उदाहरण ऐकलेलं असेल बरेच शाळेमध्ये आणि ते शिकवल्या जातात. रूढी कशा असतात? आता एक टोपीवाला होता, टोप्या विकत होता. त्याचा नियम होता, टोपे घेऊन जायचा दुसऱ्या गावाला विकायचा मध्ये, आणि एका ठिकाणी जंगल लागायचं. आता जंगल लागायचं, त्याचा नियम होता त्या जंगलामध्ये दुपार विश्रांती करता थांबायचा. थांबल्याच्या नंतर त्या झाडावर माकड वानर असायचे, ते यायचे आणि सर्व काही त्या टोप्या काढायचे आणि आपल्या डोक्यात घालायचे, सर्व टोपे घेऊन जायचे. आणि याचा नियम होता, हा उठल्यानंतर बघायचा, टोप्या तर दिसायच्या नाही, झाडावर बघायचं, सर्व माकडं टोप्या घेऊन गेलेले आहे. आणि हा काय करायचं, आपल्या डोक्यातली टोपी खाली टाकली की ते वानर, ते माकड सर्व आपल्या डोक्यातल्या टोप्या खाली टाकायच्या, हा सर्व जमा करायचा आणि बाजारला घेऊन जायचा. परंतु आता पिढी बदलली ना हो. नंतर याचा मुलगा त्या टोप्या विकायला लागला. मुलालाही याने सांगितलं, अरे बाबा, तू असं कर, टोप्या विकायला घेऊन जा, परंतु एका ठिकाणी जंगलामध्ये मी थांबत असतो, तिथे तू थांबायचं, दुपारी विश्रांती करायची. परंतु तेथे असा प्रसंग घडतो, तेथे जर आपण थांबल्यानंतर माकडं येतात, ते माकडं सर्व टोप्या घेऊन जातात. आणि तूही तसंच करायचं, तू झोपला का माकड्या टोप्या घेऊन गेले का, तू काय करायचं, उठल्यानंतर डोक्यातली टोपी खाली टाकायची, सर्व माकडं आपल्या डोक्यातल्या टोप्या खाली टाकतील, तू ती घ्यायची आणि निघून जायचं. हा गेला त्या ठिकाणी, दुपारची वेळ, थांबला, झोपला, माकडं वानर आले, सर्व टोप्या घेऊन गेले. आणि हा उठल्यानंतर याने बघितलं, सर्व आपल्या टोप्या घेऊन गेले, याने डोक्यातली टोपी खाली टाकली. परंतु आता पिढी बदलली ना हो. त्याच्यातले पहिले जे माकड, त्यांना काही माहितच, एका जणाला टोपीच राहिली नव्हती. आता ते उतरला आणि त्याने ती जी याने टोपी टाकली ती घेऊन गेला. बघा, पिढी बदलल्यानंतर परंपरा बदलते. तसं सांगण्याचं तात्पर्य, जी श्राद्ध आहे ही काही पिढी रूढी नाही.
कारण की ज्या रूढी असतात त्या केव्हाही निर्माण होतात, केव्हाही संपतात. आपणच त्याला निर्माण करणे आपण. परंतु हे श्राद्ध आहे, ही परंपरा आहे, हे आपलं कर्तव्य आहे. कारण त्या पितरांच्या उद्देशाने आपलं हे कर्तव्य आहे. कृतज्ञतापूर्वक जे कर्म करतो त्याला श्राद्ध म्हणतात. हे पितरांच्या उद्देशाने केले जातं आणि हे अवश्यमय केलं पाहिजे. ही परंपरा आहे, ही रूढी नाही. कारण ही संत महात्म्यांनी लावून दिलेली परंपरा आहे. आणि भगवान गीतेमध्ये सांगतात, भगवंताने बघा, आता प्रभू रामचंद्र भगवंत आहे, त्याला काही गरज आहे का पिंडदानाची? ज्याला काही गरज नाही, ज्याला काही प्राप्त या जगामध्ये असं प्राप्त करण्यासारखं त्याने काहीच नाही. सर्व काही ज्याला प्राप्त आहे, कारण या सृष्टीचाच नियंता तो भगवान आहे. त्याला काही प्राप्त करायची गरज, तरी देखील तो कर्म करतो. का कर्म करतो? की हा समाज आहे, हा समाज आणि एक आदर्श मोठा कोणी जो व्यक्ती असेल त्याचा आदर्श घेत असतो. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः सयात् प्रमाणं कुरुते लोकास्तदनुवर्तते. जे श्रेष्ठ लोक आचरण करतात त्यांचं बघून इतर सर्व आचरण करतात. म्हणून ही परंपरा आहे. बरं, श्राद्ध केलंच पाहिजे का? तर शास्त्र सांगतं श्राद्ध केलंच पाहिजे. कारण जर श्राद्ध केलं नाही तर या देहाची, या सूक्ष्म शरीराची सुटका होणार नाही. कारण हा देह आपल्याला दिसतो, हा स्थूल देह आहे आणि याच्यामध्ये असणारा सूक्ष्म देह आहे. त्या सूक्ष्म देहाची सुटका होत नाही. कारण त्या सूक्ष्म देहामध्ये सर्व काही कर्म आहे, सर्व काही वासना आहे, सर्व काही अनंत जन्माचे असणारे त्याच्यामध्ये संस्कार आहे. बघा, जसं उदाहरण, आपण झोपल्यानंतर, आपण झोपी गेल्यानंतर आपल्याला स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये कुठे जातो आपण? नाशिकला जातो, कधी हिमालयामध्ये जातो. आता वास्तविक जर बघितलं, आपलं शरीर कुठे आहे? घरामध्ये आहे. शरीर कुठे आहे? घरामध्ये आहे. परंतु स्वप्नात कुठे जातो? नाशिकला जातो. स्वप्नात कुठे जातो? हिमालयात जातो. मग त्या हिमालयाचा आणि याचा काय संबंध? आता झोपलेला घरामध्ये आहे, छोट्याशा घरामध्ये तो झोपलेला आहे आणि स्वप्नामध्ये तो नाशिकला जातो. याचा अर्थ, कारण सूक्ष्म देह कार्यान्वित आहे. जसं स्थूल देह आहे, या स्थूल देहाला तहान लागते, या स्थूल देहाला भूक लागते, या स्थूल देहाला आणि सर्व काही क्रिया आहे. तसं सूक्ष्म देहालाही पण आहे ना. सूक्ष्म देहाला काय आहे? सूक्ष्म देहाला पाप पुण्य आहे आणि त्याच्या वासना, सुख दुःख आहे. हे सूक्ष्म देहाचे धर्म आहे. बघा, मनुष्य ज्यावेळेस, बघा, स्वप्न म्हणजे स्वप्न पडतं, कारण आपल्या कंठामध्ये एक सूक्ष्म अशी केसाच्या अग्र टोकाच्या भागाच्या 100वा अंश एवढी अशी हिता नावाची नाडी आहे. शास्त्रामध्ये तिला पुरितत नावाची नाडी म्हणतात. त्या नाडीमध्ये ज्यावेळेस झोपल्यानंतर हे मन प्रवेश करत आणि त्यावेळेस आपल्याला स्वप्न पडतात, जे कधी बघितलेलं नाही. कारण ते संस्कार सर्व आपल्या सूक्ष्म देहामध्ये आहे. सूक्ष्म देहामध्ये सर्व काही संस्कार भरलेले आहे आणि ते अनंत जन्माचे आहे. ते संस्कार आणि सुख दुःख म्हणजे जसं स्थूल शरीराला तहान भूक आहे, तसं सूक्ष्म शरीरालाही आहे ना. कारण सूक्ष्म शरीर, कारण झोपेमध्ये मनुष्याला तहान लागते, सूक्ष्म शरीरालाही तहान आहे. म्हणून हे सूक्ष्म शरीराचा आणि असणारा हा संबंध आहे. मग असं असणार सूक्ष्म शरीर आणि त्या शरीराचा आणि या श्राद्धाचा संबंध आहे. त्याचा विधी झाल्याशिवाय त्या सूक्ष्म शरीराचा नाश होत नाही, सूक्ष्म शरीराची गती होत नाही. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, ज्या वेळेस मनुष्य देह ठेवल्यानंतर आपला प्राण जातो, त्यावेळेस असं सांगतात, 2.25 घंटे तो जीवात्मा येतो. गरुड पुराण अंतर्गत असं सांगतात, तो जीवात्मा, यमराज येतो. यमराज त्या जीवात्म्याला घेऊन जातो, त्या यम लोकामध्ये हजर करतो. त्याला 2.25 घंटे लागतात घेऊन जाण्याला. कारण वर आहे स्वर्गलोक, वर स्वर्गलोक आहे, भूरलोक आहे, भूरलोक आहे, जनलोक आहे, तपलोक आहे, सत्यलोक आहे. बघा, चंद्रलोक हा जो दिसताना आपलं जसं चंद्रयान आहे, आपलं चंद्रयान फक्त चंद्रापर्यंत पोहोचलं. कारण त्याच्याही वर अजून काही लोक आहेत, त्याच्याही वर फार काही आहे, दिव्य दिव्य लोक आहे.
तिथपर्यंत अजून आपला शोध लागला नाही. सूर्यापर्यंत शोध लागला, चंद्रापर्यंत लागला, परंतु त्याच्यावर लागला नाही. आणि तिथून ते लोक आहेत महाराज, त्या लोकाला ते यम आणि घेऊन जातात. ते यम त्या जीवात्म्याला घेऊन जातात, यमराजाच्या दरवाजा आणि यमराजाच्या समोर त्याला उभे करतात. त्याचा पाप पुण्याचा हिशोब बघितला जातो आणि पुन्हा त्याला त्या जीवात्म्याला मृत्यू लोकात आणतात. बघा, त्या जीवात्म्याला नेण्याकरता 2.25 तास लागतात, पुन्हा आणण्याकरता 2.25 तास लागतात. म्हणून शास्त्रामध्ये 3-3.5 तास जीवात्म्याला अग्नी संस्कार करू नये असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. कारण तितक्या वेळामध्ये जीवाचा प्रवेश संपलेला नसतो. तितक्या वेळपर्यंत तो जीवात्मा त्याचा गोचर मार्ग आणि अगोचर मार्ग म्हणतात त्याला शास्त्रामध्ये. गोचर मार्ग आणि अगोचर मार्ग, तोपर्यंत तिथपर्यंत जातो, तोपर्यंत खाली येतो. आता हाही विषय फार सूक्ष्म आहे, परंतु हाही विषय आपल्याला या ठिकाणी घ्यायचा नाही. कारण श्राद्ध आहे, श्राद्धाचा विषय, श्राद्धाचा नाही या सूक्ष्म देहाचा जो संबंध आहे. बघा, जोपर्यंत श्राद्ध होत नाही आणि तोपर्यंत त्याच्या कर्मानुसार, आणि पुन्हा तो जीवात्मा यमधर्माच्यापर्यंत नेला यमाकडे, पुन्हा त्याला खाली मृत्यू लोकामध्ये आणलं. आणि ज्यावेळेस 13व्याच्या नंतर हा जीवात्मा पुन्हा यम लोकाला जातो, त्याला पुन्हा 1 वर्ष लागतं त्या ठिकाणी जायला. आणि 1 वर्ष ज्यावेळेस श्राद्ध होतं, त्या श्राद्धाच्या काळापर्यंत तो जीवात्मा त्या ठिकाणी पोहोचतो. आणि यदा कदाचित जर अधिकचा महिना आला, पुरुषोत्तम महिना, तर 1 महिना जास्तही लागतो असं या ठिकाणी आणि विषय सांगितलेला आहे. आणि मग जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत तो जीवात्मा त्याला योग्य गती भेटत नाही, योग्य प्रकारचा मार्ग भेटत नाही. आणि जे पुत्र आहे ते पुत्र त्या ऋणानुबंधनातून आणि सुटत नाही. कारण श्राद्ध नाही झालं, विधी नाही झालं, तर पितर हे अधोगतीला जातात. आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर. बघा, जर वंशामध्ये दुराचारी पुत्र झाला तर त्या पितरांना नरक यातना भोगावं लागतात. ते पितर योग्य गतीला जात नाही, पितरांना दुःख भेटत आणि आपणही त्या ऋणानुबंधनातून मुक्त होत नाही. कारण त्या पुत्रालाही त्रास होतो ना हो, ते पितरही शाप देतात, पितरही दुःखी होतात. आणि म्हणून आजकाल 99% लोक या पितृदोषाने ग्रासित आहे. 99% लोक. जर यदा कदाचित आपल्या कामामध्ये आपल्याला अडचण येत असेल तर समजून घ्यावा की आपल्याला पितृदोष आहे. आपण केलेलं कार्य जर पूर्ण होत नसेल तर पितृदोष आहे. कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला असफलता भेटत असेल, संसारामध्ये विनाकारण आपल्याला जर दुःख भेटत असेल, त्रास संभवत असेल, तर समजून घ्यावा आपण पितृदोषाने ग्रासित आहे. आणि आपल्याला जर प्रत्येक कार्यामध्ये सफलता प्राप्त व्हावी असेल तर आपण अगोदर पितरांना प्रसन्न करून घेणं महत्वाचं आहे. जर आपण हाती घेतलेला परमार्थ जर आपल्याला कडेला जायचं असेल तर आपल्याला अगोदर पितरांना प्रसन्न करावं लागेल. कारण पितर जर प्रसन्न नसले तर आपला परमार्थही सफल होणार नाही. आपण कोणतंही केलेलं कार्य, त्यामुळे आज बघा किती काही लोक या पितृदोषाने दुःखित आहे.
घरामध्ये कलह निर्माण होतो, भांडणं निर्माण होते, त्याला कारण पितृदोष आहे. संतती होत नाही, नवीन मुला मुलींचे लग्न जमत नाही, पितृदोष आहे. आपल्याला विनाकारण अपमान प्राप्त होतो. कुठेही गेलं तर अपमान जर भेटत असेल विनाकारण तर समजून घ्यायचं मोठा पितृदोष आहे. कुळामध्ये कोणी अपघाती मृत्यू पावत असेल तर पितृदोष आहे. आणि मुला मुली जर जमलेले लग्न मोडत असतील तरी पितृदोष आहे. आणि अनेक प्रकारे पितृदोषाचे फार काही कारण सांगितलेले आहेत. तर हे सर्व कारण पितृदोषाचे आहे. म्हणून हे पितृ आपल्यावर अगोदर संतुष्ट पाहिजे. शास्त्रामध्ये सांगतात काही उत्तम पितर आहे, काही मध्यम पितर, कनिष्ठ पितर आहे. उत्तम पितर ते आहे भगवान परमात्मा. आणि गीतेमध्ये सांगतात पितृणाम यमाचास्मी यम संयमतामहम. बघा उत्तम प्रकारचा असणारा पितृ आणि पितृ आर्यमा नावाचे पितर आहे, उत्तम प्रकारचे पितर आहे. कारण सर्व देवी देवतांचं जसं स्वर्गलोक आहे, स्वर्गाचा अधिष्ठान देवता इंद्र आहे, तसं पितृलोकाची अधिष्ठान देवता आर्यमा नावाचा पितर आहे. तो आपल्यावर प्रसन्न पाहिजे, पितृ आपल्यावर प्रसन्न पाहिजे. पितृ जोपर्यंत आपल्यावर प्रसन्न होत नाही तोपर्यंत आपली सद्गती होत नाही, तोपर्यंत आपण त्यांच्या ऋणानुबंधनातून मुक्त होत नाही. बरं कशा प्रकारे समजून घ्यायचं? जर पितर आपल्यावर रुष्ट असतील, पितर आपल्यावर नाराज असतील, पितर आपल्यावर दुःखी असतील, पितर आपल्यावर असंतुष्ट असतील तर त्याला काही ओळखायची खूण आहे का? कशावरून समजायचं पितर आपल्यावर नाराज आहे? कशावरून? तर त्यालाही काही कारण शास्त्रामध्ये सांगतात. बघा मनुष्य झोपल्यानंतर रात्री अचानक जाग येणे, 12 वाजता अचानक जाग येणे, पुन्हा झोप न येणे, पुन्हा जर थोडी झोप लागली पुन्हा 2 वाजता अचानक उठणे. आणि अचानक बघा काही काही मनुष्याला अचानक तहान लागते. जर झोपीमध्ये अचानक तू उठून आणि जर पाणी पित असल तर समजून घ्यायचं आपले पितर तहानलेले आहेत. जर अचानक झोपीमध्ये पितर जर दिसत असतील समजून घ्यायचं ते पितर आपल्याला काहीतरी मागत आहे. आणि पितर जर दुःखी असतील तरी देखील काहीतरी त्यांची इच्छा आकांक्षा आहे. स्वप्नात दिसत असतील तरी देखील, स्वप्न पडत असल, अचानक जागी होत असल, तहान लागत असल तरी देखील समजून घ्यायचं पितर आपले असंतुष्ट आहे. आणि जर आपण तहान लागत असेल समजून घ्यायचं पितर तहानलेले आहे. आणि जर आपण भोजन करीत असताना जर यदा कदाचित भोजनामध्ये जर केस निघला बघा तर असं समजून घ्यायचं पितर आपले उपवासी आहे, पितर आपले तृप्त झालेले नाही. भोजनामध्ये जर केस निघला तर समजून घ्यायचं हे ओळखायचं लक्षण आहे की पितर आपल्यावर नाराज कसे आहे. कोणत्याही कामामध्ये सफलता भेटणार नाही, जी पुत्र संतती प्राप्त होणार नाही. अनेक प्रकारचे संकट, अनेक प्रकारचा हा असणारा पितृदोष आहे. आणि या पितृदोषातून आपण मुक्त होत नाही जोपर्यंत त्यांच्या ऋणानुबंधनातून आपण. कारण पितरांनाही आपल्या अपेक्षा असतात ना. माता पिता कशा करता मुलाचा सांभाळ करतात. माय बापे पिंडे पाळीला माया, जन्म मरण जाया संत संगे. माता पित्यांची हीच इच्छा असते की आपण त्या पुत्राला कशा करता स्वतः कष्ट सहन करतात तरी माता पिता पुत्राला आणि सांभाळतात, स्वतः दुःखात राहतात, पुत्राला सुखी ठेवतात, स्वतः खात नाही परंतु पुत्राला खाऊ घालतात, लहानचं मोठं करतात, स्वतः काबाड कष्ट करतात, मुलाला शिकवतात. त्यांची अपेक्षा असते की पुत्राने आपल्या करता काहीतरी करावं, पुत्राने आपला सांभाळ करावा, पुत्राने आपल्याला सुख द्यावं. म्हातारपणी ज्यावेळेस आणि आम्हाला शरीरामध्ये शक्ती राहणार नाही, आम्ही म्हातारे हो, त्यावेळेस या पुत्राने आमचा सांभाळ करावा. आणि ही त्यांची इच्छा असते. तशीच जे आपले गेलेले पितर असतात, जे गेलेले त्यांची देखील इच्छा असते की आमच्या कुळामध्ये कधीतरी केव्हा तरी कोणीतरी भगवत भक्त होईल, केव्हा तरी आणि आमचा उद्धार करेल, आमचं कल्याण करेल. कारण शास्त्र सांगतं बघा, वाल्मिक ऋषी वाल्मिक रामायणामध्ये सांगतात
यत्र यत्र कुले चैव एको भवति वैष्णवः कुलं तस्य तदा पापैर्मुक्तं तन्मोक्षगामी वै. एका एका कुळामध्ये एखादा जरी भगवत भक्त झाला तर तो आणि सर्व कुळाचा तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता घेत विठोबाचे. तो कोटी कुळांचा आणि तो उद्धार करतो. त्यामुळे पुत्र आपले पितर असो ते सतत इच्छा करीत असतात की आमच्या कुळामध्ये कधी भगवत भक्त होईल, कधी सत्कार्य करणारा निर्माण होईल, कधी भगवत भक्त होईल की जो आमचा उद्धार करेल, जो आमचं कल्याण करेल. आणि म्हणून या पितरांचं श्राद्ध आहे श्रद्धापूर्वक. कारण माता पिता श्रेष्ठ आहे. मनुस्मृतीमध्ये सांगितलेले आहे मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवता. माता पिता देव आहेत, साक्षात प्रत्यक्ष देवता आहे. कारण ज्या माता पित्यामुळे आपल्याला ही सृष्टी बघायला भेटली, ज्या माता पित्यामुळे आपल्याला हे आणि सुंदर अशा प्रकारे नरदेह प्राप्त झाला, त्या माता पित्याचे उपकार आहे ना, वाड वडिलांचे उपकार आहे. म्हणून वाड वडिलांची सेवा फार महत्वाची आहे. परंतु आजची परिस्थिती फार बिकट आहे. आजच्या परिस्थितीमध्ये माता पित्यांना वृद्ध आश्रमामध्ये पाठवतात. माता पित्यांचा सांभाळ कोणी करीत नाही. किती काही वृद्ध आश्रमामध्ये माता पिता. म्हणून वडीलधाऱ्यांचा ऐकला पाहिजे. कारण त्यांनी एवढे कष्ट सहन केले, त्यांचा एवढा अनुभव आहे. वडीलधाऱ्यांची आज्ञाप्रमाणे मानली पाहिजे. बघा तो प्रभू रामचंद्र भगवान सृष्टीचा चालक मालक, तो देखील आज्ञा आपल्या पिताजीची मानित होता. रघुकुल रीत सदा चलियाई प्राण जाई पर वचन न जाई. रघुकुल रीत सदा चलियाई प्राण जाई पर वचन न जाई. बघा रघुकुलामध्ये आणि एवढं पित्याचं वचन मानणारे प्रभू रामचंद्र भगवंत होते. ज्या प्रभू रामचंद्र भगवंताचा उद्या राज्याभिषेक होणार आहे, सर्व व्यवस्था त्या ठिकाणी जुडलेली आहे. त्या प्रभू रामचंद्र भगवंताच्या राज्याभिषेकाकरता अनेक तीर्थांत जल आणलेला आहे. एवढा मोठा असणारा भव्य दिव्य समारंभ आहे. चक्रवर्ती सम्राट असणारे दशरथ राजा, ज्यांचा आणि पुत्र प्रभू रामचंद्र पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवंताचा राज्याभिषेक दुसऱ्या दिवशी होणार. आदल्या दिवशीच पित्याची आज्ञा झाली की तुला वनात जावं लागल. बघा उद्या एखादा जर मुख्यमंत्री व्हायचा असेल आणि आजच सांगितलं कॅन्सल झालं म्हणून किती दुःख होईल. आता बघा प्रभू रामचंद्र भगवंत, परंतु पित्याची आज्ञा आहे, पित्याने सांगितलं. कारण मोठा प्रसंग आहे, काही काही नाही. आणि एकदा स्वर्गाला युद्ध होतं. त्या युद्धामध्ये काही काही बरोबर होती. देवतांचं आणि राक्षसांचं युद्ध होतं. देवता विजयी झाले, राक्षसांचा पराजय झाला. युद्ध चालू असताना दशरथाच्या रथाचं चाक निसटल्या गेलं. ते चाक काही काहीने आणि धरून ठेवलं. त्यामुळे दशरथ राजा प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले होते, तुला मी वरदान देतो. ती म्हणले मी ज्यावेळेस अपेक्षा, ज्यावेळेस मला इच्छा होईल त्यावेळेस मागेन. आणि यावेळेस प्रभू रामचंद्र भगवंताचा राज्याभिषेक होणार आहे. आणि तिने ते वरदान मागून घेतलं की प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास, भरताला राज्याभिषेक. परंतु प्रभू रामचंद्र भगवंताने काही एक दुःख न करता वनामध्ये गेले महाराज. पित्याच्या आज्ञेचं आज किती जण पित्याच्या आज्ञेचं पालन करतात? कोणीच पालन करत नाही. पित्याच्या वृद्धांच्या आज्ञेचं पालन करायला पाहिजे. कारण वृद्ध साधन आहे, फुकट त्यांचे केस पांढरे नाही झाले. फार अनुभव घेतला, फार कष्ट केला त्यांनी. बघा म्हातारे असतात फार हुशार असतात. बघा पूर्वीचा काळ होता, एका ठिकाणी बघा म्हाताऱ्याशिवाय कोणतंच कार्य होत नाही. म्हातारे एवढे हुशार असतात कारण जुनं ते खोड असतं. एका ठिकाणी एक लग्न समारंभ जमला. आता लग्न समारंभ जमला तर लग्न ठरलं गेलं. आता लग्न होणार होतं, फक्त मुलीकडचे जे होते त्यांनी आणि पत्र पाठवलं, म्हणले लग्न करायला आम्ही तयार आहे, परंतु तुम्ही आणि मुलाकडचे एकही म्हातारा घेऊन येऊ नका म्हणले, सगळे तरुण या.
तरुण मंडळी या, आपण लग्न करून टाकू म्हणले, काही अडचण नाही. आता त्याच्यामधल्या मुलाचा जो आजोबा तो ऐकायला तयार नाही. तो म्हणलं काही झालं तरी मी तुमच्या सोबत येणार म्हणजे येणार. तर तो ऐकायला तयार नाही. म्हणले अहो मुलीकडच्यानी नाही सांगितलं, म्हणले काही करा तुम्ही 6 महिन्यात का वहिना 6 महिन्याच्या गाडीमध्ये मला झाकून का वहिना पण घेऊन चला. बघा आता झाकून नेलं त्या म्हाताऱ्याला आणि तिथे गेल्यानंतर मुलीकडचे म्हणले आम्ही लग्न करायला तयार आहे, परंतु आमची एक अट आहे. या ठिकाणी नदी वाहते म्हणले, या नदीचं तुम्ही आताच्या आता पाणी सर्व बाहेर काढा, आम्ही लग्न करायला तयार आहे. या नदीचं पाणी जर बाहेर काढलं लग्न करायला तयार आहे. बघा आता याच्यामध्ये सर्व तरुण होते. आता तरुणांची कुठे एवढी बुद्धी चालते. त्यांनी विचार केला या नदीचं पाणी बाहेर काढणं कसं शक्य आहे. म्हणले हे लग्न होऊ शकत नाही म्हणले. आता तरुणांनी घेतली माघार. आता निघाले पुन्हा अर्ध्या रस्त्यात आले. त्याच्यातला तो आजोबा खरे म्हणले काय लग्न झालं नाही का, माग का निघाले. अहो म्हणले त्यांची फार मोठी अट आहे की त्या नदीतलं पाणी बाहेर काढा. अरे म्हणले मूर्खांनो किती सोपं आहे, चला म्हणले लग्न कुठं कॅन्सल करीत असतात का. फक्त त्यांना जाऊन सांगा आम्ही नदीत, आणि कारण त्या मुलीकडच्यांची अशी इच्छा होती आणि नदीतलं पाणी तुम्ही बाहेर काढा आणि या ठिकाणी ही नदी पाण्यानं वाहती तर पाण्याच्या ऐवजी दुधाने वाहा आणि या नदीमध्ये दूध व्हायला पाहिजे असं नवरीकडच्यांचं अशी अट होती की हे सर्व पाणी बाहेर काढून टाकायचं आणि या ठिकाणी दूध वाहा, दुधाने नदी वाहिली पाहिजे. आता तो म्हातारा त्याने सांगितलं काही हरकत नाही, त्यांना जाऊन फक्त एवढंच सांगा की दूध आम्ही व्हायला तयार आहे पण तुम्ही अगोदर पाणी बाहेर काढा. आता हे गेल्याच्या नंतर आणि त्यांना सांगितलं आमची तयारी आहे म्हणले, परंतु आमची एक अट आहे, तुम्ही अगोदर पाणी बाहेर काढा आम्ही दूध वाहतो. आणि शेवटी त्यांनी विचार केला निश्चितच याच्यामध्ये कोणीतरी म्हातारा असला पाहिजे म्हणले, कारण हे तरुणांची एवढी बुद्धी नाही. बघा सांगण्याचं तात्पर्य म्हणजे जे म्हातारे असतात ते फार बुद्धिमान असतात, त्यांच्याशिवाय कोणतंच कार्य होऊ शकत नाही. म्हणून म्हातारे जे आहेत वाढ वडिलांची आपण आज्ञेचं आणि आपण पालन केलं पाहिजे, वाढ वडिलांच्या आज्ञेनं आपण वागलं पाहिजे. आणि म्हणून हे श्राद्ध कर्म आहे त्या वाढ वडिलांच्या आपले पितर आहे, पितरांच्याच ऋणानुबंधनातून मुक्त होण्याकरता हे श्राद्ध कार्य आहे. बघा आता या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो की श्राद्ध कार्य केल्याने काय होतं आणि श्राद्ध कार्य नाही केल्याने काय होतं. बघा श्राद्ध कार्य केल्याने काय लाभ होणार आहे, त्याचा आपल्याला लाभ काय होणार आहे, त्याचा आपल्याला लाभ कळेल का, त्याचा आपल्याला लाभ दिसेल का, त्याचा आपल्याला काय लाभ होणार आहे. आणि नाही श्राद्ध कर्म केलं तर त्याचा आपल्याला काय नुकसान आहे, त्याचा काय फायदा आहे, त्याचा काय परिणाम होतो. तर याचं देखील उदाहरण ग्रंथामध्ये आणि शास्त्रामध्ये सांगतात की एकदा बघा घडलं की श्राद्ध कर्म केल्याने काय होतं आणि श्राद्ध कर्म नाही केल्याने काय होतं. घडलेला प्रसंग आहे. गीता प्रेस संपादकचे आणि संपादक हनुमान प्रसादजी पोद्दार होते. हनुमान प्रसादजी पोद्दार फार भगवत साक्षात्कारी महात्मे होते. लहानपणापासूनच आणि बालपणापासूनच परमार्थिक, बालपणापासूनच परमार्थामध्ये रुची जसं ध्रुवबाळ होता आणि वयाच्या 5 वर्षानंतरच जो भगवंताच्या प्राप्तीकरता घरातून निघाला, वयाच्या 5 वर्षाने. कारण मागच्या जन्मीचे बघा संस्कार असतात, एखादा लहान वयातच परमार्थाला लागतो कारण त्याचे मागच्या जन्मीचे संस्कार आहे. कारण ते आपापच ते संस्कार जसे संस्कार असतात ते त्या जागेवर त्या ठिकाणी आपल्याला ते घेऊन जातात, त्या प्रकारचे असणारे संस्कार. आणि हनुमान प्रसादजी पोद्दार पश्चिम बंगालमध्ये ज्यांचा जन्म झाला आणि त्यावेळेस नेमका प्रसंग असा होता, मूळ नक्षत्रावर जन्म झाला. मूळ नक्षत्रावर मुलाचा जन्म झाला तर असा नियम आहे ते माता पिता दोन्ही जगत नाही. जसं एकनाथ महाराज होते, एकनाथ महाराजांचा जन्म मूळ नक्षत्रावर होता तर माता पिता जन्म झाल्यावर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
आणि एकनाथ महाराजांनाही तसंच त्याप्रमाणे आजी आजोबांनी एकनाथ महाराजांना सांभाळलं. तसंच हनुमान प्रसादजी पोद्दार यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला. माता पिताचा मृत्यू झाला. आजी आजोबांनी त्यांना सांभाळलं लहानपणापासून. आणि लहानशे असताना 5 वर्षाचे असताना त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये मोठा भूकंप झाला. भूकंप झाल्यानंतर अनेक लोक मृत्युमुखी पावले. अनेक घर विध्वंस झाले. अनेक लोकांना आणि त्या ठिकाणी दुर्घटना झाली. फार कष्ट झाले. तर अशा प्रसंगामध्ये ज्यावेळेस भूकंप झाला त्यावेळेस हनुमंत त्यांचं नाव अगोदर हनुमान होतं आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या मंदिरासमोर खेळत होते. तर भूकंप झाला. अनेक घर त्या ठिकाणी पडल्या गेले. परंतु हनुमंतरायाच्या कृपेने यांना कोणती विजा झाली नाही, कोणताही त्रास झाला नाही, कोणतेही कष्ट झाले नाही. तर हनुमंतरायाच्या कृपेने ते वाचल्या गेले. तर आजी आजोबांनी हनुमंतरायाचा प्रसाद असं त्यांचं नाव ठेवलं. आणि असं त्यांचं नाव ठेवलं की हनुमंत कृपेनेच ते वाचल्या गेले. हनुमंतरायाच्या कृपेनेच त्यांना जीवन प्राप्त झालं. आणि असे हनुमंत प्रसाद फार भगवत भक्त निघाले. भजनामध्ये परमार्थामध्ये रुची होती, आवड होती. लहानपणापासूनच फक्त ध्येय केवळ एक भगवंताची प्राप्ती होती. ध्येय एक होतं, भगवंताचं भजन करावं, आपलं आत्मकल्याण करून घ्यावं, आपलं हित करून घ्यावं, हेच लक्ष. आणि आता गुरुची प्राप्ती आपल्याला व्हायला पाहिजे. गुरुची प्राप्ती कुठं होईल? जसं बघा योगीराज चांगदेव महाराज आहेत. योगीराज चांगदेव महाराजांच्या जीवनामध्ये गुरुची प्राप्ती ही पुंतंबा श्री क्षेत्र या ठिकाणी होती. योगीराज चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष तपश्चर्या तापी किनारे तपश्चर्या केली. परंतु गुरुचा योग जो होता तो पुलतांब्याला होता. कारण माऊली ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई चारही भावंड ज्यावेळेस शुद्धीपत्र आणि पैठणवून घेऊन ते श्री क्षेत्र पुलतांबा या ठिकाणी आले. त्या ठिकाणी योगीराज चांगदेव महाराज ध्यानस्थ होते. आणि त्या ठिकाणी मोठी कथा आहे ती. त्या ठिकाणी मुक्ताबाईने मेलेलं प्रेत कुत्र उठवलं. नंतर चांगदेव महाराज समाधीस्थ होते, जागे झाले. आणि त्या ठिकाणी प्रेत टाकायचे. 6-6 महिने यांना समाधी लागायची, प्रेत टाकायचे. चांगदेव महाराज उठल्यानंतर सर्व प्रेतांना जिवंत करायचे. परंतु 6 महिन्यानंतर उठल्यानंतर बघितलं कोणी प्रेत नाही. म्हणले प्रेत, शिष्यांना विचारलं क्या हो गया, यहाँ तो एक ही प्रेत हमें दिखाई नहीं दे रहे, यहाँ कौन आया था? त्यावेळी शिष्यांनी सांगितलं यहाँ 4 भाई आए थे और वो बहुत तपस्वी थे, तेजस्वी थे, महान थे, प्रतापशाली थे. और वो चारों भैया ने, उसमें एक छोटी सी उनकी बहन थी, उसने एक कुत्ते को भगाया तो उसी समय जो प्रेत है सब जिंदे हो गए. आणि सांगितलं की त्या शिष्याने सांगितलं महाराज या ठिकाणी 4 भावंड आले होते. एका लहानशा छोटीशा मुक्ताईने सर्व प्रेतांना उठवलं. मोठी कथा आहे. आणि नंतर गुरुचा उपदेश चांगदेव महाराजांना झाला. तसंच हनुमान प्रसादजी पोद्दार गुरुच्या शोधामध्ये निघाले. अनेक तीर्थयात्रा करीत गोरखपूरला आले, ज्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांचं स्थान आहे. गोरक्षनाथ महाराजांची परंपरा आहे. त्याच परंपरेमध्ये आज योगी आदित्यनाथजी महाराज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. गोरक्षनाथ महाराजांची परंपरा त्या ठिकाणी हनुमान प्रसादजी पोद्दार त्यांना आणि गुरुचा लाभ झाला. जय दयाल गोनंद का गुरुचा लाभ झाला. बघा हनुमान प्रसादजी पोद्दार यांच्या जीवनामध्ये आणि घडलेली घटना आहे की वर्ष श्राद्ध केल्याने काय होतं, वर्ष श्राद्ध नाही केल्याने काय होतं. त्या ठिकाणी गुरुकडून अनुग्रह भेटला, मंत्र भेटला, दीक्षा भेटली, जप करायला लागले, ध्यान करायला लागले. जपामध्ये ध्यानामध्ये दिव्य दिव्य अनुभव यायला लागले. अनेक देवी देवतांचा साक्षात्कार झाला. त्या ठिकाणी श्रीमद गुरुजींनी आज्ञा केली की आता तुला या समाजाकरता, कारण ज्यावेळेस तुम्ही तरुण विश्वतारा, जसं मुक्ताई म्हणते माऊली ज्ञानेश्वर महाराजांना
की आता तुम्ही तरलेले आहात, आता या समाजाचाही विचार करायला पाहिजे ना हो. कारण आपलं जर पोट भरलं तर आपण दुसऱ्या करताही काही विचार करायला पाहिजे, कारण इतरही अजून भुकेलेले आहे. तसं ज्यावेळेस आणि म्हणले आता तुम्ही तृप्त झाले, तुम्हाला आता ज्ञान प्राप्त झालं, या समाजाकरताही काही आध्यात्मिक ग्रंथ असो यांच्याकरताही कल्याणाचा मार्ग दाखवणे गरजेचं आहे. म्हणले गुरुजी मी काय करू? तेव्हा सांगितलं तू या समाजाकरता अनेक प्रकारचे ग्रंथाची रचना कर. त्यावेळेस एक एक ग्रंथ लिहायला घेतला. श्रीमद भागवत ग्रंथ लिहायला घेतला. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रगट झाले. भगवंताने लीला सांगाव्या, यांनी ग्रंथ लिहावा. श्रीमद भागवत पूर्ण झाला. देवी भागवत लिहायला घेतलं. देवीने प्रगट व्हावं, सर्व लीला सांगा. असे करता करता अनेक ग्रंथ लिहिले गेले. आणि नंतर हनुमान प्रसादजी पोद्दार आणि मुंबईला काय सर्व्हिसला होते, मुंबईला गेले. त्या ठिकाणी मुंबईला सर्व्हिसला असताना दररोज त्यांचा नियम होता, समुद्र किनारी जायचे, भजन करायचे. साधूचं जीवन असतं दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. कारण साधूचं जीवन काय असतं? साधूचं भक्ताचं जीवन विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भगवंताच्या भजनाशिवाय जीवन नसतं. कारण भगवंताच्या भजनाशिवाय जीवन ते जीवन नाही. कारण जो भगवान के लिए, भगवान के बिना जीना वो जीना नहीं. जो भगवान के आणि भक्तिविहीन, जे भक्तिविहीन मरणे आहे त्या मरणाला काही अर्थ नाही. आणि जे भगवंता करता जीवन आहे ते जीवन आहे. जो संसार के लिए जीना वो जीना नहीं, आणि जो भगवान के लिए मरना वो मरना नहीं. कारण ते भगवंता करता तो भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतं. साधूचं जीवन सतत भगवंताचं भजन आहे, भगवंताचं चिंतन आहे. रात्रंदिवस अहोरात्र त्या भगवंताचं भजन. जसं ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगगिरी महाराज होते बघा, ज्यांचं आणि ज्यांना दर्शन झालं ते खरंच भाग्यवान आहे महाराज. आणि सतत महाराजांचं असं बोट चालायचं, सतत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. रात्रंदिवस अखंड जप चालायचा महाराज. अखंड दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. आणि अखंड त्या भगवंताच्या चिंतनामध्ये ते तद्रूप असायचे. चिंतन चिंतने तद्रूपता त्या भगवंताच्या. कारण मनुष्य जे चिंतन करतो, संसाराचे चिंतन करील तर संसार रूप होईल. भगवान परमात्म्याचं चिंतन करील तर सुखरूप होईल, आनंद रूप होईल. कारण तो भगवान परमात्मा आनंद रूप आहे, सुखरूप आहे. सुखरूप ऐसा कोण तुझा सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. आणि हे हनुमान प्रसादजी पोद्दार एकाग्रतेने भगवंताच्या भजनामध्ये एवढं लीन व्हावं. कारण एवढं की महाराज त्या संसाराला विसरून जावं. तेव्हाच, कारण संसाराचं जर भान राहत असेल ते सुमिरन नाही, ते भजन नाही. एकदा बघा, एकदा काय झालं, एक प्रियशी होती, आपल्या प्रियकराला भेटण्याकरता चाललेली होती. आता एक जण मध्ये रस्त्यामध्ये नमाज पढीत होता. आता त्याला ती लात लावून गेली. आता तो नमाज पढीत होता, त्याला एवढा राग आला आणि तो उठून तो बघायला लागला. हिला एवढे कळत नाही, बघतोच म्हणले तिकडून आल्यानंतर. आता परंतु ती आणि तिच्या प्रियशेला भेटण्याकरता ती जात होती, प्रियकराला भेटण्याकरता ती जात होती. तिला भानच नाही. आणि हा देवाचं भजन करीत आहे तरी याला शरीराचं भान आहे. ती ज्यावेळेस तिकडून प्रियकराला भेटून आली, हा नमाज पाडणारा तिला एवढं बोलला, तुला एवढं, आणि मला तू लाथा मारून गेली. म्हणले मला भानच नाही. आणि तिने त्याला उपदेश केला. म्हणले मी एका नाशवान प्रियकराला भेटण्याकरता गेले, मला माझ्या शरीराचं भान नाही. आणि तू त्या देवाचं चिंतन करीत आहे, त्या भगवंताचं, तरी तुला भान आहे बघा. आणि म्हणून भगवंताच्या चिंतनामध्ये एवढा मनुष्याने एकाग्र व्हावा, की एवढं चिंतनामध्ये एकाग्र व्हावा, हा संसार विसरून जावा महाराज. कारण महाराज सांगतात, भगवंताचं भजन घेतल्यावर खरोखर संसार विसरतो महाराज. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील.
तेने माया जाळ तुटतील, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. कारण त्या भगवंताच्या भजनाने, त्या भगवंताच्या भजनामध्ये एकाग्रता प्राप्त होते, समाधान. तसंच हनुमान प्रसादजी पोद्दार एवढे एकाग्र झाले भगवंताच्या भजनामध्ये, चिंतनामध्ये एकाग्र होते. आणि त्यावेळेस प्रसंग असा घडला बघा, आपण बघत होतो श्राद्ध नाही केल्याने काय होतं आणि केल्याने काय होतं. भजनामध्ये तल्लीन होते, परंतु प्रसंग असा घडला, एक कोणी पांढर शुभ्र वस्त्र धारण केलेला एक पुरुष आहे, आपल्या समोर असा उभा आहे. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं, अर्धा तास झाला, 1 तास झाला, तो बोलायला तयार नाही, हलायला तयार नाही, डोलायला तयार नाही. एक टक लावून यांच्याकडे बघत आहे. यांनी विचार केला कोण हा मनुष्य आहे, बोलायलाही तयार नाही. शेवटी यांनी स्वतः आणि बोलले, म्हणले कोण आहेत तुम्ही, कशा करता आला, तुमचं काय प्रयोजन आहे, काय इच्छा आहे. त्यावेळेस तो कोणी पुरुष नव्हता, ते एक प्रेत होतं, पिशाच होतं. आणि ते पिशाच ते म्हणलं महाराज मी एक पिशाच आहे म्हणले, आणि तुम्ही एक सत्पुरुष आहात. बघा पिशाचांना देखील कळतं महाराज की कोण सत्पुरुष आहे, कोण ज्ञानी पुरुष आहे, कोण अधिकारी पुरुष आहे, कोण तपस्वी पुरुष आहे, कोणाला शरण गेल्यानंतर. म्हणून काही काही संत महात्मे जंगलामध्ये कुठेही तपश्चर्या करीत असताना त्यांना देखील असे काही अदृश्य शक्ती असो, पिशाच असो, ते त्यांना हेल्प मागतात, मदत मागतात की आमचा तुम्ही उद्धार करा, आमचं तुम्ही कल्याण करा. कधी कधी ते साधनेमध्ये आणि ते येतात, कारण त्यांना देखील कळतं त्यांचं सूक्ष्म शरीर असतं, वायू प्रधान शरीर असतं. आणि म्हणले महाराज मी पिशाच आहे, मी पारधी समाजाचा आहे, मुंबईमध्येच राहणार आहे. काही वर्षापूर्वी ऍक्सिडेंट मध्ये माझा मृत्यू झाला होता. आमच्या समाजामध्ये विधी केला जात नाही, शास्त्र मानित नाही, विधीला मानत नाही, परंतु गेल्यानंतर सर्वांना नियम एकच आहे, तुम्ही शास्त्र माना, अगर नका मानू तुम्ही देवाला माना, अगर नका मानू देवाला काही फरक पडत नाही. तुम्ही देवाला नाही मानलं तरी देवाला काही फरक पडत नाही, तुम्ही शास्त्र नाही मानले तरी शास्त्राला काही फरक पडत नाही. परंतु गेल्यानंतर कर्माची गती सर्वांना सारखी आहे. कर्म हे प्रत्येकाला भोगावं लागतं. कर्म हे देवाच्या बापाला चुकलं नाही महाराज, दशरथ राजाला कर्म चुकलं नाही. गहना कर्मणो गती, कारण कर्माची गती भयंकर आहे. त्या ठिकाणी कोणी असो त्याला ते कर्म भोगावाच लागल. मोठमोठ्यांना कर्माची गती ती भोगावीच लागते. कर्म आहे त्याचा प्रभाव आहे. आणि जरी आपण देवाला नाही मानलं तरी देवाला काही त्याचा फरक पडत नाही. आणि कर्म म्हणले महाराज विधी केला नाही आणि परमार्थ जरी नाही केला, देवाला नाही मानलं, परंतु सर्वांना गती एकच आहे. मी या पिशाच योनीला प्राप्त झालेलो आहे. आमच्या आणि जातीमध्ये विधी मानला जात नाही, कोणत्याही प्रकारे नियम मानला जात नाही, शास्त्राला मान्यता नाही. त्यामुळे मी या पिशाच योनीला प्राप्त झालो. मी कष्ट भोगीत आहे, मी दुःख भोगीत आहे, मी अनेक त्रासाने, कारण पिशाचाचं शरीर वायू प्रधान असतं. आणि जसा वायू एका ठिकाणी थांबू शकत नाही तसा पिशाचही थांबू शकत नाही. त्याला यातना शरीर देखील म्हणतात. बघा नरकामध्ये जे शरीर असतं त्या शरीराला कापलं तरी काही होत नाही. त्या शरीराला आणि किती फक्त त्रास, त्याला यातना शरीर म्हणतात. सूक्ष्म शरीर हे यातना शरीर आहे. म्हणून पिशाच एके ठिकाणी थांबत नाही, फार त्याला दुःख होतं. म्हणले महाराज आणि तुम्ही एक अधिकारी पुरुष आहात, कारण संतांचं जीवनच हे परोपकार करत असतं. परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गाव, परोपकारार्थमिदं शरीरम. साधूचं जीवन समाजाच्या कल्याणाकरता असतं, समाजाच्या हिताकरता, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. बघा तुमचं जीवन परोपकाराकरता आहे, कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत अवतार घेतात. त्याकरता मी तुम्हाला शरण आलेलो आहे, माझं तुम्ही उद्धार करा, माझं कल्याण करा. ते पिशाच हनुमंत प्रसाद पोद्दार यांना म्हणले मी काय करू तुझ्या करता. म्हणले माझ्या करता गयेला पिंडदान करा,
कारण गयेच्या पिंडदानाला विशेष महत्व शास्त्रामध्ये सांगितलेलं. इतर पिंडदानाचं महत्व आहे, परंतु गयेला जर पिंडदान केलं तर त्या जीवात्म्याला मोक्ष प्राप्त होतो. आपणही त्या ऋणानुबंधातून मुक्त होतो आणि आपले पितर असतील ते पितरही त्या आपल्या ऋणानुबंधनातून मुक्त होतात. आणि पिंडदान हे विशेष सांगितलेलं आहे. आणि पिंडदानाने जर मोक्ष प्राप्त झाला नाही, त्या धुंदुकारीला पिंडदानाने मोक्ष प्राप्त झाला नाही, श्रीमद भागवतामध्ये विस्तृत कथा आहे. तर त्याकरता मग श्रीमद भागवताचं पारायण सांगितलेलं आहे. श्रीमद भागवताची कथा करावी, श्रीमद भागवताचं पारायण करावं, तेव्हा त्या जीवात्म्याचा उद्धार होईल. आणि म्हणले महाराज, ते पिशाच्य म्हणलं की माझ्या करता गयेला पिंडदान करा. आणि गयेला पिंडदान त्या ब्राह्मणाला सांगितलं, करतो म्हणले, काही हरकत नाही. आणि 2 दिवसांनी हनुमान प्रसादजी पोद्दारांनी त्या पिशाच्याने ज्याप्रमाणे सांगितलं होतं, मुंबईला अमुक कॉलनीमध्ये, आणि त्या मृत व्यक्तीचे परिवार होता, त्याची पत्नी होती, मुलं होती, त्यांना चौकशी केली अमुक कॉलनीमध्ये. तर खरोखर आणि मुलंही निघले, पत्नी होती, त्यांना विचारलं तुमचे मालक, नाव सांगितलं, खून पटली, आणि सांगितलं तुमचे, त्या मुलांना विचारलं तुमचे पिता कशा प्रकारे मृत्यू झाला. म्हणले अशा अशा प्रकारे ॲक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला. हनुमान प्रसादजी पोद्दार त्यांना काही एक बोलले नाही. आणि हनुमान प्रसादजी पोद्दार नंतर एका ब्राह्मणाला काही द्रव्य दिलं आणि त्याला गयेला पाठवलं. बघा, 50-1 वर्षापूर्वीची घडलेली ही घटना आहे. गयेला पाठवलं, मजल दर मजल करीत करीत तो ब्राह्मण गयेला गेला. त्या ठिकाणी यथाविधी यथा सांग पिंडदान केलं. आणि पिंडदान केल्याच्या नंतर, कारण एक गया आहे, बोध गया आहे. बोध गया ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना बोध झाला, ती बोध गया. आणि एक गया आहे ज्या ठिकाणी कर्मनासा नावाची नदी आहे. भगवान त्या ठिकाणी गयासुर नावाचा राक्षसाचा भगवंताने वध केला, ती गया आहे. ज्या गयासुर नावाच्या राक्षसाच्या छातीवर भगवंताचे आजही चरण चिन्ह आहेत. ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी यज्ञ केलेला आहे. त्या ठिकाणी या ब्राह्मणाने यथाविधी यथाशास्त्र पिंडदान केलं. आणि पुन्हा तो मुंबईला आला, मजल दर मजल करीत करीत. ज्यावेळेस मुंबईला आला, हनुमान प्रसादजी पोद्दारांना सांगितलं मी पिंडदान केलं. आणि पुन्हा हनुमान प्रसादजी पोद्दार त्या ठिकाणी गेले. दररोजच्या नियमाप्रमाणे भजना करता गेले, भजन करायला लागले. ज्या ठिकाणी आणि ते पिशाच्य आलं होतं त्याच ठिकाणी एक दिव्य भव्य दिव्य सुंदर अशा प्रकारे तेजस्वी रूप घेऊन त्या ठिकाणी एक देवता प्रकट झाली. आणि तेच पिशाच्य एका देवतेच्या रूपामध्ये आलं आणि म्हणलं, महाराज आज तुमच्या कृपेमुळे माझा उद्धार झाला, माझं कल्याण झालं, आणि आज मी माझी सद्गती होत आहे आणि माझी ऊर्ध्वगती होईल. तर हे सर्व तुमच्यामुळे घडलं, तुमचीच कृपा आहे, तुमच्या कृपा प्रसादाने घडलं म्हणले महाराज. आणि नंतर त्यांचा दोघांचा संवाद झाला. नरकामध्ये कशा प्रकारच्या यातना असतात तो संवाद, आणि फार मोठे तो संवाद आहे, परंतु आपल्याला एवढा संवाद बघण्याकरता वेळ नाही. आणि असा असणारा तो पिशाच्य, त्याचा उद्धार झाला. बघा, श्राद्ध कर्म केल्याने काय होतं आणि पिंडदान श्राद्ध कर्म नाही केल्याने काय होतं. जर गयेला पिंडदान केलं तर त्या जीवात्म्याचा उद्धार होतो, त्या जीवात्म्याला योग्य प्रकारची गती होते. आणि त्या जीवात्मा, तो जीवात्मा आपल्याला आशीर्वाद देतो, ते पितर आपल्यावर आशीर्वाद देतात, आपल्याला पुत्र संतती प्राप्त होते, आपल्याला धनधान्य, परिवारामध्ये सुख शांती प्राप्त होते, आयुष्य यश कीर्ती प्राप्त होते. आणि जर पिंडदान केलं नाही, कारण आजकाल अशी पिढी आहे महाराज, देवाला न मानणारी पिढी आहे, शास्त्राला न मानणारी पिढी आहे, धर्माला न मानणारी पिढी आहे. जर पिंडदान नाही केलं तर शास्त्र सांगतात ते पितर त्या त्या कुळाला, त्या परिवाराला शाप देतात. सतत ते पितर त्या पितरांचं रक्तप्राशन करतात. त्या पितरांना अनेक प्रकारच्या संकट, अनेक प्रकारचा त्रास, अनेक प्रकारचा दुःख त्या पितरांना
आणि त्या मनुष्यांना त्या परिवाराला सहन करावं लागतं. पुत्र संतती प्राप्त होत नाही, धन टिकत नाही. बघा, धन न टिकणे, बघा आजकाल ही फार समस्या आहे, धन टिकतच नाही. तर धन न टिकणे याला देखील हेच मोठं कारण आहे, पितृदोष आहे, त्यामुळे धन टिकत नाही. म्हणून फार काही विषय आहे आणि श्राद्धा विषयी फार काही असणारा विषय आहे, परंतु आपल्याला वेळ या ठिकाणी होत आलेला आहे. 10-15 मिनिटांमध्ये आपण विषय आवरून घेऊ. म्हणून श्रद्धायुक्त अंतःकरणाने पितर आणि आपण जे कर्म करतो त्याला आणि श्राद्ध म्हणतात, कारण त्या श्राद्धा पाठीमागे आपली श्रद्धा पाहिजे. आणि आपली श्रद्धा भक्ती नसल तर ते कर्म पूर्ण 100% फळ देऊ शकत नाही, कारण त्याचा 100% लाभ होऊ शकत नाही. कारण त्या पाठीमागे श्रद्धा नसल तर बघा, पितर देखील स्वीकार करणार नाही, तेव्हा तो भगवान परमात्मा कसा स्वीकार करेल? भगवंताची भक्ती आहे. जसं भगवान परमात्मा या श्लोकामध्ये सांगतात, तेषाम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. जो मज होय अनन्य शरण, जो मला शरण आला त्याचा मी उद्धार करतो. परंतु शरणांगती त्या भगवंताची पत्करली पाहिजे, त्या भगवंताबद्दल भाव निर्माण झाला पाहिजे, भगवंताबद्दल श्रद्धा होणं एवढी, कारण त्या भगवंताला भाव पाहिजे ना. गिरी धरलाल तो भाव का भूका राग कला नाही जानत तुका. भगवंताला भाव पाहिजे, भगवंताला श्रद्धा पाहिजे. बघा, भगवंत ज्यावेळेस प्रसंग आहे महाभारतामध्ये आणि युद्धाचा प्रसंग होता, युद्धाच्या प्रसंगाच्या वेळेस आणि पांडवांचं कौरवांचं युद्ध होणार होतं, कारण त्या युद्धाला कारण कौरव आहे, त्या युद्धाला कारण दुर्योधन आहे. काही जरी झालं, दुर्योधन म्हणला मी या पांडवांना एक नाही, पांडवांना सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन द्यायला तयार नाही. बघा, आता त्या पंडू रायांचे पुत्र होते पांडव, ज्यांचं अर्ध्या राज्यावर अधिकार होता, तरी देखील हा दुर्योधन नाही म्हटला. शेवटी भगवंत त्या ठिकाणी समजावून सांगण्याकरता आले हस्तिनापूरला. भगवंताने फार समजावून सांगितलं, अरे युद्ध होईल, युद्धाचे भयंकर परिणाम आहे, युद्धामध्ये अनेक सैन्य मारल्या जाईल, अनेक त्या ठिकाणी स्त्रिया विधवा होतील, जो जिंकेल त्याचंही फार नुकसान होईल, युद्धाचा परिणाम फार भयंकर आहे. तरी देखील दुर्योधनाने ऐकलं नाही आणि दुर्योधन म्हणाला, काही जरी झालं तरी युद्ध अटल आहे. त्यावेळेस आणि भगवंत निघाले, म्हणले आता युद्ध होणारच आहे. भगवंत निघाले त्यावेळेस दुर्योधन आणि म्हणाला, प्रभू आमच्या घरी भोजनाला या. परंतु भगवंताने नाही सांगितलं, कारण विदुरांनी आपल्या घरी भोजनाकरता भगवंताला बोलिलं होतं. बघा, ज्या ठिकाणी श्रद्धा असेल त्या ठिकाणी बिना बोलवल्याचं जावं महाराज. परंतु ज्या ठिकाणी श्रद्धा नसेल, त्या ठिकाणी किती पक्वान्न असेल, परंतु त्या ठिकाणी जाऊ नये. जसं भगवंता करता त्या दुर्योधनाने 56 प्रकारचे भोग तयार केले, परंतु उद्धव म्हणले भगवंताला कि प्रभु उद्धव जी चलो विदुरा घर जावे. उद्धव जी चलो विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कौन काम के. बड़े बड़े मंदिर कौन काम के. भाव अगर नहीं पावे उद्धव जी चलो विदुरा घर जावे. 56 प्रकारचा भोग असेल, तो भोग भगवंताने त्याचा त्याग केला. आणि बघा, ते एका विदुर काकाच्या घरी गेले महाराज. विदुर एक दासीपुत्र होते आणि दासीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. तो भगवान परमात्मा, त्याला फक्त भाव पाहिजे, त्याला 56 प्रकारचा भोग नको आहे. आता विदुरजी गेले आणि विदुरजी फळा आणण्याकरता गेले. तोपर्यंत भगवंत घरी पोहोचले. विदुराची पत्नी होती, स्नान करीत होती.
आणि भगवंताने दरवाजा वाचला. विवस्त्र अवस्थेमध्ये असणारी विदुराची पत्नी, तिला भानच नाही. दरवाजा उघडला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आणि भगवंताला पाठ बसण्याकरता टाकायच्या ऐवजी स्वतःच पाठावर बसली. आता भगवंत खाली बसलेला आहे, एवढं देहाचं भान, देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. देहाचं भानच नाही राहिलं, पाटावर बसली. आणि विदुर काका फळं आणणार आहे तोपर्यंत अगोदर काही केळी घरामध्ये होत्या, त्या केळी सोलल्या. आता भगवंताला केळी द्यायची, स्वतःच केळी खात आहे, भगवंताला ते छिलटे देत आहे. तरी भगवंत प्रेमाने खात आहे महाराज, कारण त्याची जी श्रद्धा आहे, भगवंताची ती भक्ती आहे. आणि भगवंताने आवडीने प्रेमाने आणि ते खाल्लं महाराज, छिलट खाल्ले. कारण असा तो भगवान परमात्मा, त्याला फक्त भाव लागतो. आणि नंतर विदुर काका आले, विदुर काकांनी अनेक फळं दिले भगवंताला. भगवंत म्हणाले आता या फळामध्ये तशी रुची नाही. बघा तो भगवान परमात्मा आहे, त्याला देखील श्रद्धेने भक्तीनेच तो भगवान परमात्मा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. कारण भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळे आवळे तैसारी. भावाने जसा तो आवळा आहे बघा, आपण आवळा हातावर घेतो आणि तो आवळा जसा हातावर ठेवल्यानंतर तसा तो भगवान परमात्मा भावभक्ती असेल तर तो आकळतो महाराज. सुभाषितकार वर्णन करतात, भावेन देवं कलया नरेंद्रम धनेन कांता कृपया च पुत्रम सत्येन मित्रं वशमानयन्ति ज्ञानेन मोक्षं भावेन देवं कलया नरेंद्रम धनेन कांता कृपया च पुत्रम सत्येन मित्रम. आणि भावाने तो भगवान परमात्मा वश होतो. एवढा असणारा, जसं कला असेल तर राजा वश होतो, धन असेल तर पत्नी वश होते, आणि प्रेमाने वागलं तर पुत्र वश होतो. सत्येने मित्र, मित्रासोबत सत्य वागलं सत्याने मित्र वश होतो. तसं भावानं तो भगवान परमात्मा, म्हणून भावाने त्या भगवंताचं भजन करावं. कारण भजन करून आणि आपल्या या देहाचं सार्थक करावं महाराज. कारण त्या भजनाकरता भगवंताने हा देह आपल्याला, आणि त्या भगवंताच्या भजनाकरता सुंदर असा नरदेह, या देहाची किंमत अमाप आहे बघा. लाखो लाखो कोटी कोटी रुपये असणारी या देहाची किंमत. एवढं आयुष्य दिलं बघा. एखादा मरणाच्या दारामध्ये आहे, त्याला आपण कोटी अब्ज रुपये देऊन सुद्धा आयुष्य देऊ शकत नाही. असं मौल्यवान भगवंताने आयुष्य दिलेलं आहे. मौल्यवान बघा, जो सूर्य आहे दररोज आपल्याला प्रकाश देतो, तो कधी इन्कम टॅक्स मागतो का? सूर्य कधी इन्कम टॅक्स मागत नाही. सूर्य आपल्याला दररोज प्रकाश देतो. तो वायू आहे, वायूवर आपण जगतो महाराज, आणि त्या वायूवर आपण जगतो. तो वायू कधी आपल्याला त्याचा खर्च मागत नाही. तसं या भगवंताने एवढा नरदे आपल्याला दिलेला आहे. कबीर महाराज फार सुंदर वर्णन करतात, मत कर मोह तो हरि भजन को मान रे. मत कर मोह तो हरि भजन को मान रे. नयन दिए दर्शन करने को, श्रवण दिए सुन ज्ञान रे. मत कर मोह तो हरि भजन को मान रे. मत कर मोह तू. अरे बाबा, तू या संसारिक मोह करू नकोस. एवढे सुंदर असे नयन दिले त्या भगवंताला बघण्याकरता, सुंदर हात दिले, हात दिए कर दान रे. हाताने दान करू शकतो, हाताने त्या भगवंताचं भजन करू शकतो. चरण दिए, कारण चरण दिले तीर्थयात्रा करण्याकरता, त्या भगवंताची तीर्थयात्रा करण्याकरता हे चरण दिले. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, घे घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. तुकाराम महाराज सर्व इंद्रियाला उपदेश करतात. डोळे तुम्हाला सुख घ्यायचं असेल त्या भगवंताचं मुख का बघा. कान तुम्हाला जर आणि काही श्रवण करायचं असेल
तर त्या भगवंताची कथा श्रवण करा, कारण जी कथा श्रवण केल्यानंतर दुसरं काही श्रवण करण्याची गरज पडणार नाही, जे ऐकल्यानंतर दुसरं ऐकण्याची गरज पडणार नाही, ज्या भगवंताला बघितल्यानंतर दुसरं काही या जगामध्ये बघण्यासारखं काही नाही महाराज. त्या भगवंताला बघितल्यानंतर ते डोळे तृप्त होतात, दुसरं त्या बघण्यासारखं काही नाही. आणि त्याची यात्रा केल्यानंतर हे पाय धन्य होतात, दुसरं कुठे जाण्याची गरजच नाही. त्याचं भजन केल्यानंतर हे जीवन कृतार्थ होतं की दुसरं काही करण्याची गरज नाही महाराज. म्हणून आणि एवढा दुर्लभ असा नरदेह पुन्हा भेटणार नाही, असा देह आपल्याला पुन्हा भेटेल याची शाश्वती नाही, पुन्हा असा देह भेटेल याची शाश्वती नाही, पुन्हा अशी वेळ भेटेल याची शाश्वती नाही, पुन्हा असा परिवार भेटेल याची शाश्वती नाही, पुन्हा असे माता पिता भेटतील याची शाश्वती नाही, पुन्हा एवढं असं धन संपत्ती भेटेल याची शाश्वती नाही, पुन्हा एवढं सुंदर शरीर भेटेल, सर्व अवयव चांगले, सर्व काही अनुकूलता हे आपल्याला पुन्हा भेटणार नाही महाराज. म्हणून जाती ऐशी घडी पुन्हा नाही, हे पुन्हा पुन्हा भेटणार नाही. म्हणून आहे या वेळेमध्ये त्या भगवंताचं भजन आपण करून जीवन सार्थक करून घ्यावं महाराज. कारण त्या भगवंताचं जीवनाकरता जीवनाचं अंतिम लक्ष्य काय आहे? जीवनाचं अंतिम लक्ष्य अनेक बँकेमध्ये अनेक प्रकारचा बॅलन्स ठेवणे हे जीवनाचं लक्ष्य नाही, कारण तो बॅलन्स इथेच राहणार आहे. अनेक धन संपत्ती कमावणे हे जीवनाचं लक्ष नाही, कारण ती धन संपत्ती इथेच राहणार आहे. काही जरी कमवलं मनुष्याने ते सर्व, कारण धनानी भूमो परावृश्य गोष्टी भार्याग्रहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. धन हे भूमीवरच राहील, गाई गोठ्यामध्ये राहील, पत्नी दारापर्यंत राहील, मित्र फक्त स्मशानापर्यंत नेतील, आणि कर्मानुगो गच्छति जीव एका, तिथून पुढे आपली गती आहे. म्हणून आपल्या सोबत येणारं काय आहे? सोबत येणारा परमार्थ आहे, सोबत येणारी भक्ती आहे. कारण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे तो परमार्थ आहे. म्हणून प्रत्येक कार्यामध्ये आपण भगवंताचं भजन केलं पाहिजे. बघा, घरातून जरी कुठेही निघलं, कुठे जाण्याकरता जर निघलं तरी भगवंताचं दर्शन करून जावं. कधी कोणताही कार्य करायचं असेल तर भगवंताचं दर्शन घ्यावं. काही कार्य करीत असताना कुठेही जरी गेलं तरी त्या भगवंताचं दर्शन घ्यावं. बघा, प्रत्येक कार्यामध्ये भगवंताचं भजन करावं. चालत जरी असलो तरी भगवंताचं भजन करावं. ते चालणं होणार नाही. वाट पाऊला पाऊली म्हणजे चालताने जर राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, राम म्हणताने जर वाट चालली तर यज्ञ पाऊला पाऊली त्याला यज्ञ होईल, आणि ते पाऊला पाऊली ती तीर्थयात्रा होईल. जेवढा आपण फिरू ती सर्व तीर्थयात्रा होईल. राम म्हणता ग्रासोग्राशी तू जेवीला उपवाशी. भोजन करताना राम म्हणलं एक तर त्याला उपवासाचंही आणि फळ लाभेल, आणि दुसरा तो प्रसाद तयार होईल. स्नान करताना भगवंताचं नाव घेतलं तर सर्व तीर्थाचं त्याला स्नान होईल. झोपताना भगवंताचं चिंतन केलं तर ती समाधी होईल. प्रत्येक कार्यामध्ये जर भगवंताचं भजन केलं तर आणि आपलं निश्चित कल्याण झाल्याशिवाय, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भगवन नाम कल्याणारा कारण आहे. भगवंताचं नाम कल्याणारा कारण. भगवन नामाने बघा, ज्या राम नामाचा एवढा प्रभाव आहे, बघा ज्या राम नामाने दगड तरले महाराज. मनुष्य तर काही विशेष गोष्ट नाही. बघा, ती गौतम ऋषीने शाप दिलेली जी अहिल्या होती, त्या अहिल्या देखील त्या प्रभू रामाच्या चरणाने स्पर्श झाला. आणि ज्या वेळेस रामायणामध्ये प्रभू रामचंद्र भगवंताला समुद्र पार करून जाण्याच्या वेळेस त्या दगडावर राम नाम टाकलं, राम नामाने दगड तरले महाराज. तेव्हा आपण मनुष्य तरणं काही विशेष गोष्ट नाही, मनुष्याचं सहज कल्याण होईल. कारण ज्या रामनामाने दगड तरतात, ज्या रामनामाने त्या वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो, ज्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य प्राप्त होतं. राम अवतार होणार आहे, रामाच्या अवताराच्या अगोदरच आणि रामायण लिहिले महाराज.
केले रामायण रामाआधी, रामाच्या अगोदर रामायण लिहिले. हे सामर्थ्य कशामुळे प्राप्त झालं? फक्त भगवंताच्या रामनामानं. बघा त्या प्रल्हादामध्ये एवढं सामर्थ्य कशामुळे आलं? प्रल्हादाला एवढं सामर्थ्य की विष प्राशन केलं तरी प्रल्हादाला विष काही करू शकलं नाही. प्रल्हादाला अग्नी जाळू शकला नाही. प्रल्हादाला उकळत तेल काही करू शकलं नाही. ही फक्त त्या नामाची शक्ती आहे. आणि भगवान नामामुळे त्या मीराबाईला विष काही करू शकलं नाही. पग घुंगारो बांध मीरा नाची रे, पग घुंगारो बांध मीरा नाची रे, पग घुंगारो मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की हो गई आप ही दासी रे, पग घुंगारो बांध मीरा नाची रे, पग घुंगारो विष का प्याला राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा जी ने भेजा, पीबता पीबता मीरा हासी रे, पग घुंगारो बांध मीरा नाची रे, पग घुंगारो. बघा ज्या मीराबाईला विष सुद्धा काही करू शकलं नाही, कारण भगवान नामामध्ये एवढी शक्ती आहे. भगवान नामाने काही होऊ शकतं, काहीच अशक्य असणारी गोष्ट सुद्धा आणि शक्य होऊ शकते. भगवान नामाने मेलेल्यांना प्रेत काही जिवंत झाले. बघा तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की भगवान नामाने काय होऊ शकतं. तेवढं अभंगाचं चिंतन बघू आणि या ठिकाणी सेवेला आपण पूर्ण विराम देऊ. बघा न कळो ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठलाची एकाची. भगवान नामाने काय होतं? न कळो ते कळो येईल उगले. जे कोणाला कळू शकत नाही ते देखील कळलं, अंतर्ज्ञान प्राप्त होईल. बघा संत महात्म्याला अंतर्ज्ञान असतं, कारण ते कशामुळे प्राप्त होतं? भगवान नामामुळे. जी गोष्ट सर्वांकरता अशक्य आहे, न कळो ते कळो येईल उगले, ते फक्त नामाने आणि सर्व काही गोष्टी भूत भविष्य वर्तमान कळो येईल, कारण त्या भगवान नामाने भूत भविष्य वर्तमान कळो येईल. न दिसो ते दिसी येईल उगले, नामे या विठ्ठला एकाच्या. कारण जे सर्वांकरता अदृश्य आहे अशा असणार आणि ते परम तत्व तो भगवंत दिसेल महाराज त्या नामस्मरणाने. न दिसणार ते दिसू येईल, न बोलो ते बोलो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाच्या. बघा काही संत महात्मे आहे की त्यांचं जर शिक्षण बघितलं काहीच नाही महाराज, परंतु ज्ञान जर बघितलं आपोआप. कारण भगवान नामामध्ये बघा मीराबाई होत्या कुठं शिकायला गेले नाही, जनाबाई होत्या कुठं शिकायला गेले नाही, तरी देखील त्यांनी अभंग तयार केले. कारण कधी कधी असं होतं की त्या भगवंताच्या नाम चिंतनाने ते ज्ञान आपोआप प्रगट होतं महाराज. कारण हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई माय जाना. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तो भगवान परमात्मा आहे, तो प्रेमाने प्रगट होतो. तो आत्मा राम हृदय प्रगटला, कारण तो आत्मा राम हृदय प्रगटल्यावर ज्ञान हे परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज कायम कीर्तन प्रवचनातून सांगत असतात. जे प्राप्त केलं ते एक दिवस नष्ट होणार आहे, परंतु जे प्राप्त आत्मज्ञान प्राप्त झालं ते कधी नष्ट होत नाही. म्हणून आत्मज्ञान प्राप्त होतं महाराज. त्या बोलो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाच्या. त्या नामाने न भेटो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाच्या. त्या भगवंताच्या नामाने न भेटणारे ते भेटो येईल उगले. अलभ्य तो लाभ होईल अपार, नाम निरंतर म्हणतावाचे. अलभ्य असा असणारा लाभ होईल. आणि शेवटी तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे तरतील नावे विठोबाच्या. भगवान नामाने आपण या संसार सहज तरून जाऊ. संसारातून उद्धार होईल, कल्याण होईल, आपलाही उद्धार होईल आणि पितरांचाही उद्धार होईल. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. म्हणून भगवंताचं नाम महत्वाचं आहे, भगवंताची शरणांगती.
महत्वाचे आहे. तेषाम हम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थमय्या विशीत चेतसाम. भगवान सांगतात, जो जर मला शरण आला, कोणी असो, दुराचारी असो, केव्हाही असो, आणि कधीतरी आपल्याला भगवंताला शरण जावाच लागेल महाराज, तसा आपला उद्धार होणार नाही.